सर्वांना नमस्ते। उज्ज्वला जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करते। आज आपण झणझणीत अशी मिसळ करणार आहोत। तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेते। मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊयात, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। गॅस छोटा मोठा करून कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊयात। मी हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। मिसळ करताना कांदा जास्त लागतो। कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। याच्यात आता टोमॅटो टाकून घेते। कांदे 2 घेतलेले आहेत मोठे आणि टोमॅटो 1। थोडंसं तेल टाकून घेते। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईस तोपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। थोडंसं कढीपत्ता टाकून घेऊ। मीठ टाकून घेतलेलं आहे। हळद अगदी थोडीशी टाकून घ्यायची। हळद जास्त टाकली तर मग मिसळला कलर येत नाही। लाल तिखट टाकून घेऊ। 1 चमचा रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट। आता आपण मिसळ मसाला टाकून घेऊयात। आता आपण याच्यात मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून टाकून घेऊयात। गरम पाणी टाकून घेत आहे मी। आता आपण मटकी 80% शिजून घ्यायची, पूर्ण शिजून घ्यायची नाही। आणि याच्यातले मसाले शिजतील तर आपण थोडा वेळ झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजून घेऊ। मिसळ करताना मटकी शक्यतो कमीच टाकायची आणि कांदा जास्त, आणि रस्सा असा पातळच पाहिजे। आता आपण हे शिजून घेऊयात। छोट्या गॅसवरती शिजून घेऊया मटकी। मटकी छान शिजलेली आहे। मिसळही तयार झालेली आहे आपली। त्यात आता थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ती टाकून घेते मी। अशा पद्धतीने आपली मिसळ तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।